नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सैतान आणि या कथेचे लेखक आहेत अभिषेक पडेलकर. लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. रघु खूप घाबरला होता. जीवाच्या आकांताने धावत होता. जणू त्याच्या मागे कोणीतरी लागले होते. त्या अंधारात त्याला काही दिसत नव्हते, तरी तो पळत होता. एका ठिकाणी तो ठेच लागून पडला. आजूबाजूला नजर फिरवली तर सगळीकडे गर्द झाडी. त्यामुळे सर्वत्र काळोख होता आणि त्या गर्द झाडीतून कोणीतरी चालत येत होते. रघुला समजलं आता त्याचे मरण अटळ आहे. रघु म्हणाला, अरे समोर ये ना, समोर येऊन काय ते वार कर, मग बघ मी काय. पुढील वाक्य हवेतच राहिले. त्याच्या शरीराचे 2 भाग झाले होते. सकाळी 8 वाजता माणगाव पोलीस स्टेशन. फोनची रिंग वाजते. हॅलो, माणगाव पोलीस स्टेशन. नमस्ते, हवालदार राणे बोलत आहे. काय? ठीक आहे, आम्ही पोहोचतो तिथे. इन्स्पेक्टर अर्जुन पटवर्धन आपली नाईट शिफ्ट संपून घरी जायला निघत होता. तेवढ्यात राणे त्यांच्या केबिनमध्ये येतो. जय हिंद साहेब, गावच्या वेशीवर एक बॉडी सापडली आहे. परत तसाच खून झाला आहे. राणे एका दमात बोलून गेले. काय? अरे गेल्या 2 आठवड्यात ही 3री घटना आहे राणे. चला गाडी काढा, बघून येऊया. पटवर्धन म्हणाले. माणगाव सारख्या छोट्याशा गावात ही घटना खूप भयानक वाटत होती. 20 मिनिटात इन्स्पेक्टर पटवर्धन, हवालदार राणे आणि हवालदार जोशी घटनास्थळी पोहोचले. साहेब, हा तर रघु आहे, धोंडीबाचा मुलगा, राणे म्हणाले. राणे, बॉडी कोणी बघितली पहिले? पटवर्धनांनी विचारले. साहेब, ह्या गणू दूधवाल्याने, पण तो प्रचंड घाबरला आहे बॉडीची अवस्था बघून. तो बघा समोरच बसला आहे, राणेंनी सांगितले. गणू, जरा शांत हो. राणे, आधी पाणी प्यायला द्या त्याला, पटवर्धन म्हणाले. गणू पाणी पिऊन जरा शांत होतो. हां, बोल आता गणू, तू काय बघितले? पटवर्धनने विचारले. साहेब, म्या सकाळी नेहमीप्रमाणे दूध देण्यास या रस्त्यावरून येत होतो, तेव्हा म्या रस्त्याच्या कडेस हे बघितलं. म्या लागलीच तुम्हाला फोन केला. साहेब, ह्या काहीतरी विपरीतच असा, खूप भयानक असा. ह्या सर्व सैतानाचे काम असा. तो कोणाक नाही सोडूचो. गणू म्हणाला. चुप बस गणू, हे सैतान वगैरे काही नसते. हे कोणा माणसाचेच काम आहे. राणे, ह्या गणूचा जबाब नोंदून घ्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. मी आजूबाजूला काही क्लू भेटतो का ते पाहतो आणि रघुच्या घरी कळवा. पटवर्धन जरा रागानेच बोलले, पण त्यांच्या मनात काहीतरी चलबिचल चालली होती. कारण बॉडी पूर्ण वरपासून खालपर्यंत उभी 2 भागात चिरली होती. गेल्या 2 आठवड्यात ही 3री बॉडी अशी भेटली होती. पूर्ण गावावर शोककळा पसरली होती. गावकरी प्रचंड घाबरले होते. आज सकाळीच सरपंच सावंत यांनी सर्वांना कट्ट्यावर जमावं असं सांगितलं. आपल्यावर हे फार मोठं संकट आलं आहे. काही कळत नाही आहे. पोलीस त्यांच्याप्रमाणे तपास करत आहेत, पण खबरदारीचा उपाय म्हणून आपल्यातील काही जण आजपासून वेशीवर पहारा देतील, सावंत म्हणाले. सरपंच साहेब, पोलीस विश्वास नाही ठेवचो, पण तुमका बी माहीत असा ह्या माणसाचे काम नाही. माझ्या पोराचा जीव घेतला त्या शैतानानं, धोंडीबा म्हणाला. हे बघ धोंडीबा, आपल्या बाजूच्या गावात दामले गुरुजी राहतात. खूप नाव ऐकले आहे त्यांचे. माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे, पण त्यांना आज येता नाही येणार. उद्या पहाटेच ते गावात पोहोचतील. पण तोपर्यंत खबरदारी म्हणून आज आपल्याला वेशीवर गस्त घालावीच लागेल, सावंत म्हणाले. तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या टीमसह येतात. काय सावंत साहेब, ह्या जमान्यात पण तुम्ही लोक असल्या भाकड कथा मानतात? लोकांना घाबरू नका.
नाहीतर आम्हाला तुमच्यावर कार्यवाही करावी लागेल. पटवर्धन म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, आम्ही कोणालाही घाबरत नाही आहोत. पण एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या तपासाप्रमाणे काम करा. आम्ही सर्व तुम्हाला मदतच करू, पण आमच्या श्रद्धेपोटी आम्हाला गुरुजींना बोलावून पूजाविधी करू द्यावेत. सावंत म्हणाले, ठीक आहे, आता जातो आहे मी, पण चुकीचे काही करू नका. पटवर्धन म्हणाले. रात्रीचे 9 वाजले होते. तरुण टोळक्यांची गस्त चालू होती. आहे, म्या येतय ग, सर्व वाट बघत असतील. नंदू म्हणाला, जास्त पुढं पुढं जायचं नाही आणि ह्यो अंगारा खिशात ठेव, कुळदेवीचा असा. नंदूची आई म्हणाली, होय गाय. असे बोलून तो निघाला. नंदू आता वेशीवर आला होता. रामा, विजा आणि नंदू एका ठिकाणी गस्त घालत असतात. बाकीचे पण इतर ठिकाणी पसरले होते. ए नंद्या, तुका काय वाटता, ह्या सैतान वगैरे काय असाल काय? रामा म्हणाला, काय माहित नसा, पण उद्या दामले गुरुजी इले की समजात. तुका काय वाटतं रे विजा? नंदू म्हणाला. विजू, ए विजू, लक्ष कुठे असा? ए विजू. रामा मोठ्याने त्याला हाक देऊ लागला. विजा एकटक लांब पाहत असतो. रामाने हाक मारल्यावर तो भानावर येतो. त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. थय काहीतरी असा रे, मका दिसलो तो. विजू म्हणाला, कोण असा थय? तू का भास झाला असताला? नंदू म्हणाला, नाही रे, थय कोणतरी असा, मी पाहिले ते का. विजू म्हणाला, अरे विजा, उगा भियानकस, कोण नसा थय, चल आपण बघून येऊया. रामा म्हणाला, येडा का खुळा, तूच जा, म्या येणार नाही. बघ, नीट बघ, त्या झाडाजवळ असा कोणतरी. विजू म्हणाला. आता मात्र नंदू आणि रामाला पण तिथे काहीतरी दिसते. एक मानवी पण काळसर आकृती, फक्त पिवळे डोळे चमकत होते. ते जे काही होते ते आता ह्या लोकांकडे हळूहळू येत होते. सरपटत घासण्याचा आवाज पण येत होता. रामा, नंदू आणि विजू पूर्णपणे एका जागेवरच थिजले होते. भीतीने त्यांना आवंडा पण गिळता येत नव्हता. आता सगळेच संपले असे वाटत होते. इतक्यात नंदूला आठवते की त्याच्या आईने त्याच्या खिशात अंगारा ठेवला होता. देवाचे नाव घेऊन तो अंगारा त्या आकृतीवर नंदू फेकतो. एक मोठी किंकाळी ऐकू येते व ते जे काही असते ते आता लांब फेकले गेलेले असते. ती किंकाळी ऐकून बाकीची मुले पण ह्या तिघांकडे धावतात. ती गगनभेदी भयानक किंकाळी ऐकून सर्व घाबरलेले असतात. अचानक जोरात हवा वाहू लागते. त्या भयान शांततेत हवेचा आवाज अंगावर शहारे आणत होता. ती काळी सावली आता परत दिसू लागली होती. त्या कुट्ट काळोखात एक भयानक दैत्याचा आकार दिसून येत होता. आता मात्र सर्वांची पाचावर धारण बसली. सर्व देवाचा धावा करू लागले. इतक्यात गोळ्यांचा आवाज येतो. इन्स्पेक्टर पटवर्धन आलेले असतात. ते आणि त्यांची टीम त्या आकृतीवर गोळ्या चालवत असतात. पण त्या दैत्याला काही फरकच पडत नसतो. अचानक हवा खूप जोरात वाहू लागते. जवळचे काही दिसत नव्हते. तेवढ्यात तो दैत्य नाहीसा होतो. त्याच्या अचानक गायब होण्याने इन्स्पेक्टर पटवर्धन पण बिचकतात. कालच्या प्रकरणानंतर पटवर्धन फारच विचलित असतात. एवढी वर्षे जे कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्याचे पालन केले ते खरे, की काल जे पाहिले ते खरे? नक्की कशावर विश्वास ठेवायचा? पोलीस दलात एवढी वर्ष काम केल्यावर अशा घटनांवर विश्वास ठेवायचा कठीणच होते. पण जे पाहिले त्याला नाकारू तर शकत नव्हते. एवढ्यात हवालदार जोशी तेथे येतात. जय हिंद साहेब, ते गावात दामले गुरुजी आणि सरपंच सावंत यांनी सभा ठेवली आहे आणि आपल्याला तिथे जायचे आहे. जोशी म्हणतात. अरे हो, गाडी काढा जोशी, आपल्याला जायचे आहे. पटवर्धन म्हणाले. पारावर सर्व गावकरी एकत्र जमलेले असतात. दामले गुरुजी सर्वांना संबोधत असतात. पटवर्धन पण पोहोचलेले असतात. मित्र हो, ही वेळ फार कठीण आहे. काल जे आपल्यापैकी काही तरुण मंडळींनी पाहिले
त्यावरून तरी ते फार भयंकर आहे असेच वाटत आहे. ह्या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय नक्की सांगता नाही येणार. तोपर्यंत खबरदारी म्हणून संध्याकाळी 6 वाजेनंतर कोणीही घराबाहेर पडू नये. आजपासून 3 दिवस मी गावच्या वेशीवर होम घालणार आहे. तो होम यशस्वी झाला तरच मी काही सांगू शकतो. आणि हे मंतरलेले धागे तुमच्या घराच्या दरवाजाला बांधा. कोणीही दरवाजा ठोठावला तरी दार उघडू नका. हे धागे एका मर्यादेपर्यंतच तुमचे रक्षण करू शकते. त्यामुळे कोणीही धाडसीपणा करू नये. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा पण आता विश्वास बसला असेल. त्यामुळे हे 4 धागे तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या हातावर कृपया बांधून घ्या. दामले गुरुजी म्हणाले. कालच्या प्रकरणानंतर पटवर्धन समजून गेले की ही साधी गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यांनी पण जास्त आडेवेडे न घेता ते धागे निमूटपणे हातात बांधून घेतले. संध्याकाळ होत आली तसे सर्वजण जीव मुठीत घेऊन दारे खिडक्या बंद करून घरीच बसले. गावात सर्वत्र शुकशुकाट होता. दामले गुरुजींचा पण आजचा होम संपत आला होता. त्यांच्याबरोबर गावातील रामू आणि सदा थांबले होते. ते सर्व आता घरी जायची तयारीच करत होते की तेव्हा एक भयानक प्रचंड किंकाळी ऐकू आली. तसे सर्व घाबरले. ती किंकाळी पूर्ण गावाने ऐकली होती. रामू आणि सदा तर थरथर कापत असतात. आता एव्हाना संध्याकाळ उलटून बऱ्यापैकी रात्र झालेली असते. गुरुजी, घरी जाऊया, आता भ्या वाटू लागला असा, सदा म्हणाला. थांब सदा, आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. मला इथे प्रचंड नकारात्मक तरंगे भेटत आहेत. घाबरू नका. मी असेपर्यंत तुम्हाला काही होणार नाही. माझी जबाबदारी आहे. निदान गावाचा विचार करून तरी थांबा, दामले गुरुजी म्हणाले. आता रामू आणि सदाचा पण नाईलाज होता. शेवटी ते गुरुजी सोबत जाण्यास तयार झाले. त्या किंकाळीच्या दिशेने आता गुरुजी, सदा आणि रामू चालू लागतात. हळूहळू ते गावाच्या वेशीबाहेर येतात. कुठून तरी मंत्राचा बारीक आवाज येत असतो. ते त्या आवाजाच्या मागे जातात. गुरुजी सर्वात पुढे चालत असतात. थोड्याच वेळात ते सर्व नदीपर्यंत पोहोचतात. आता आवाजाची तीव्रता वाढलेली असते. ते सर्व सावध होतात. गुरुजी, ही वाट तर मसनवाटेकडे जाता, सदा म्हणाला. होय सदा, सावधपणे माझ्या मागे या आणि काही झाले तरी एकमेकांचा हात सोडू नका. जोपर्यंत तुमच्या हातात मंतरलेले धागे आहेत तोपर्यंत तुम्ही घाबरू नका, गुरुजी त्यांना म्हणाले. थोडे पुढे आल्यावर त्यांना दूर थोडासा प्रकाश दिसू लागतो. त्या दिशेनेच ते पुढे जातात. हळूहळू तो प्रकाश आता मोठा दिसू लागतो. मंत्राचा आवाज पण आता अधिक चांगल्या पद्धतीने ऐकू येत होता. आता त्यांना दिसत होते एक मांत्रिक जो होम मांडून बसला होता आणि त्याच्या पुढ्यातच 8 ते 9 फूट उंच काळी सावली जिचे पिवळे डोळे होते. त्या मांत्रिकाचा चेहरा मात्र दिसत नव्हता. गुरुजी सदा आणि रामू सोबत झाडाच्या आडोशाने हळूहळू पुढे जात होते. एक आडोसा घेऊन ते झाडाच्या मागे लपले. आता ती काळी सावली चांगलीच दिसू लागली होती. तो एक सैतानच असतो, पण फार भयंकर. वर्ण पूर्णपणे काळा, लांबलचक नखे, राकट देह आणि भयानक चेहरा. त्याच्या चेहऱ्यावरून एक चिकट द्रव्य बाहेर पडत होता. असे ते भयानक रूप पाहून रामूचा पाय घसरतो आणि तो थेट त्या मांत्रिकाच्या पुढे जाऊन पडतो. त्याला तिथे पाहून मांत्रिक पण चिडतो आणि सैतानाला रामूला पकडायला सांगतो. रामूचे तर भीतीनेच पाय लटपटत असतात. सैतान रामूला पकडणार तोच एकदम एक झटका लागून तो मागे फेकला जातो. रामूच्या हातावरील धाग्याची ती करामत असते. ते बघून मांत्रिक अजूनच भडकतो. हा धागा तुला जास्त वेळ नाही वाचू शकणार. माझ्या मंत्रशक्तीपुढे हा तग नाही धरू शकत. काळ म्हणतात मला, महाकाळ, मांत्रिक म्हणाला. महाकाळ काहीतरी मंत्र बोलतो आणि जोराची हवा वाहू लागते. त्या हवेच्या धक्क्याने रामू
दूर उडून झाडावर आपटतो. त्याच स्थितीत त्याच्या हातातील धागा झाडाच्या फांदीला अडकून तुटतो. बस हीच वेळ आणि रामू सैतानाच्या तावडीत सापडतो. एका हातात रामूला पकडून तो सैतान महाकाळ पुढे येतो. सैतान जिवंत राहो. कोण आहेस तू? इथे कसा आलास? महाकाळ म्हणतो. मी चुकून आलो आहे, मका सोड, मका जाऊ दे. रामू थरथरत बोलत होता. त्याचे सर्व अवसानच गळून पडले होते. आज मला सैतानासाठी बळी शोधायची गरज नाही भासली. तू स्वतःहूनच मरायला इथे आलास. जय सैतान. सैतान प्रसन्न हो. लवकरच मला ती महाघोर अमर शक्ती प्राप्त होईल. महाकाळ म्हणाला. गुरुजी आणि सदा लांबून हे सर्व सावधपणे पाहत असतात. गुरुजी समजून जातात की हे सर्व त्यांच्या शक्तीबाहेरील आहे. ते मनाशी काही ठरवतात. हे बघ सदा, हे सर्व भयानक आहे. तू इथून मागल्या पावलांनी पळ काढ. मी रामूला वाचवण्याचा प्रयत्न करतो. गुरुजी म्हणतात. नाही गुरुजी, तुमका बी योग लागतला. तुमचा काय तो आधार आहे. मी एकटो नाही जायचो. सदा म्हणाला. अरे पण मी रामूला असे सोडून नाही येऊ शकत. तू माझी काळजी करू नकोस. तू सरपंचाकडे धावत जा आणि इथल्या परिस्थितीची कल्पना दे त्यांना. त्यांच्याकडे ही माहिती पोहोचणे गरजेचे आहे. आणि जर मी परत आलो नाही तर बाजूच्याच गावात एक गृहस्थ आहेत. नीलकंठ नाव आहे त्यांचे. ते मांत्रिक किंवा तांत्रिक नाही आहेत, पण काही दैवी शक्तीची देणगी मात्र त्यांच्याकडे निश्चितच आहे. ते नक्की मार्ग काढतील या अमानवी प्रकरणावर. गुरुजी त्याला सांगतात. खूप नाईलाजास्तव सदा तिथून निघतो आणि गुरुजी महाकाळ पुढे जाऊन उभे राहतात. सोड त्याला. तू हे सर्व कशासाठी करत आहेस? त्याला जाऊ देत. गुरुजी म्हणतात. अरे भटा, मला कोणी अडवू शकत नाही. तुझा देव पण नाही. तू सैतानाच्या तावडीत सापडला आहेस. इथून तुझी सुटका नाही. आज तर मी 2 बळी देणार. तुला अजून माझ्या शक्तीचा अंदाज नाही. महाकाळ म्हणाला. महाकाळ नजरेनेच सैतानाला इशारा करतो आणि ते भयानक काळी धूळ गुरुजीकडे झेपावते. गुरुजी त्यांच्या खिशातून एक मंतरलेला धागा बाहेर काढतात. मनात इष्टदेवतेचे स्मरण करून तो धागा ते त्या सैतानावर फेकतात. तो धागा हळूहळू वाढू लागतो आणि त्या सैतानाच्या पूर्ण शरीराभोवती एक रिंगण करू लागतो. ते धाग्याचे रिंगण सैतानाला झाकून टाकते. ह्याला काळी शक्ती बंधन म्हणतात महाकाळ. सैतान ह्यामधून बाहेर येऊ शकत नाही. आता तुझी पाळी. आज हा सर्व खेळ बंद करून टाकतो. गुरुजी म्हणाले. अरे भटुरड्या, सैतान आहे तो. तुझे हे तुच्छ कवच त्याला नाही बांधून ठेवू शकत. सैतान जिवंत राहो. ते बघ, तुझे कालशक्ती बंधन उद्ध्वस्त झाले. महाकाळ म्हणतो. सैतान खरोखरच त्या बंधनातून मुक्त झाला होता आणि आता त्याच्या एका हातात गुरुजी आणि दुसऱ्या हातात रामू होता. त्याच्या खुंची डोळ्यात पाहूनच गुरुजी समजून गेले की आता त्यांचा शेवट आला आहे. सैतान त्या दोघांना गरागरा फिरवू लागला. आणखीन 2 किंकाळ्यांनी त्या जंगलाची शांतता भेदून जाते. एव्हाना सदा सरपंचाकडे पोहोचलेला असतो. तो त्यांना सैतान आणि मांत्रिकाबाबत सर्व गोष्ट सांगतो. सरपंच सावंत काहीसा विचार करून तडक पोलीस स्टेशन गाठतात. सावंत, तुम्ही जे सांगत आहात त्यावरून प्रकरण फारच गंभीर आहे. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. हो ना साहेब, आणि दामले गुरुजी पण त्या सैतानाच्या तावडीत सापडले आहेत. आपल्याला त्यांना वाचवावे लागेल. कृपया मदत करा. सावंत म्हणाले. जोशी, गाडी काढा लवकर. जंगलात जायचे आहे आपल्याला. पटवर्धन म्हणतात. पण साहेब, आपण त्याचा सामना कसा करायचा? तो साधा गुन्हेगार नाही तर सैतान आहे. हवालदार जोशी म्हणतात. जोशी, हे आपले कर्तव्य आहे. आपल्याला जंगलात जावेच लागेल. ही वर्दी अंगावर घातली की सर्व भीती निघून जाते. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य विसरू नका. आणि एवढीच भीती वाटते तर वर्दी काढा आणि घरी बसा. सामना गुन्हेगारासोबत असो की सैतानासोबत, लढावे लागतेच.
मग ते मानवी असो का अमानवी, आपल्याला सर्वसामान्यांचे रक्षण करायचे आहे. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले, मला माफ करा साहेब, मी लगेचच गाडी काढतो, चला जाऊया. इतके बोलून जोशी गाडी काढायला जातात. साहेब, आम्ही पण येऊ का तुमच्यासोबत? गुरुजी आणि रामू यांचे जीव धोक्यात आहेत, तेवढीच तुम्हाला मदत होईल, सावंत म्हणतात. नाही सावंत, मी कोणाचा जीव धोक्यात नाही घालू शकत. आम्ही जंगलात जातो, तोपर्यंत तुम्ही इथेच गावात थांबा. आणि गुरुजींनी नाव काय घेतले? नीलकंठ. त्यांना बोलावून घ्या तोपर्यंत. ह्या लढाईत त्यांची मदत होऊ शकते. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले, ठीक आहे साहेब, मी त्यांना बोलावून घेतो, सावंत म्हणाले. अधिक कुमक मी मागू शकत नाही. एकतर माझ्या पोलीस खात्यामध्ये या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवू शकत नाही, आणि दुसरे म्हणजे आमची सर्व संपर्क व्यवस्था अचानक बंद झाली आहे. त्यामुळे मी कोणाशीच संपर्क करू शकत नाही. आपल्याला गावातीलच सर्वांना घेऊन लढावे लागेल. तुम्ही सर्वांना कल्पना देऊन ठेवा. चला, आम्ही निघतो गुरुजींना शोधायला, पटवर्धन म्हणतात. इन्स्पेक्टर पटवर्धन पूर्ण जंगल पालथे घालतात, पण त्यांना दामले गुरुजी सदा कुठेच सापडत नाहीत. तो मांत्रिक आणि सैतान सुद्धा सापडत नाही. साहेब, मला वाटते इथे कोणीच नाही आहे, आपण मागे फिरूया, हवालदार राणे म्हणतात. ठीक आहे राणे, एकदा त्या नदीजवळ बघूया आणि मग पाठी फिरूया. जोशी, जीप तिकडे घ्या, पटवर्धन म्हणतात. थांबा येथे जोशी, तुम्ही आणि राणे समोर बघा, मी थोडे डावीकडे बघतो. काही दिसले तर लगेचच वायरलेसवर कळवा, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. जोशी आणि राणे थोडेच पुढे जातात. जोशा, आता मागे जाऊया, हे काही आपल्या ताकदीचे नाही आहे. साहेबांना पण काही कळत नाही, हाकनाक आपण सर्व मरणार, राणे म्हणतात. होय रे, मला पण भीती वाटत आहे, पण शेवटी आपली ड्युटी आहे, नाही बोलू शकत नाही आपण साहेबांना. पण चल, आता मागे फिरूया, जास्त पुढे जाण्यात काही अर्थ नाही, जोशी म्हणतात. एवढ्यात त्यांना गोळी झाडल्याचा आवाज येतो. दोघे एकमेकांकडे बघतात आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटतात. झाडाझुडपातून मार्ग काढत ते धावत असतात. थोड्याच वेळात ते इन्स्पेक्टर पटवर्धन समोर असतात. त्यांच्या उजव्या खांद्याला जखम झालेली असते. काय झाले साहेब, गोळी का चालवली? तो सैतान दिसला का तुम्हाला? राणेंनी विचारले. सैतान तर नाही राणे, पण तो मांत्रिक दिसला. त्याला हटकले तर त्याने माझ्यावर खंजर फेकून मारला. डाव्या हातात घुसलाय तो. एव्हा ना मी पण त्याच्यावर गोळी चालवली होती, ती त्याच्या पायाला चाटून गेली, पण तो समोरच्या झाडीत गायब झाला. ते पहा, त्याचे रक्त सांडले आहे. चला, त्याच्या मागे जाऊया, चला लवकर, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. ते तिघेही त्या झुडपात त्याच्या मागे जातात. त्या रक्ताच्या मागे मागे ते बरेच आत येतात. एका ठिकाणी येऊन ते रक्ताचे डाग दिसेनासे होतात. इथेच कुठेतरी असेल तो, शोधा त्याला, पटवर्धन म्हणतात. साहेब, इथे या लवकर, हे बघा काय आहे इथे, राणे म्हणतात. इन्स्पेक्टर पटवर्धन धावतच राणेकडे जातात. अरे, ही तर दामले गुरुजींची बॅग आहे. गावातील सभेत मी त्यांच्याकडे बघितली होती. रक्त लागलेलं आहे सर्व खालून. ते पहा, तिथे एक चप्पल पण आहे, रक्ताने माखलेली. राणे, ह्या सर्व वस्तू ताब्यात घ्या, पुरावा म्हणून कामाला येईल, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. अजून काहीच न भेटल्यामुळे इन्स्पेक्टर पटवर्धन आणि त्यांची टीम परत येतात. सरपंच सावंत आणि काही गावकरी त्यांचीच वाट बघत असतात. साहेब, काही कळले का दामले गुरुजी आणि रामू बद्दल? सावंत विचारतात. नाही सावंत, पण तो मांत्रिक भेटला होता जंगलात, निसटला हातातून. पण ही बॅग तिथेच भेटली. कदाचित दामले गुरुजींचीच आहे. रक्त लागलेले आहे बॅगवर. लांबूनच बघा, ओळखता येते का ते, पटवर्धन म्हणाले. साहेब, ही बॅग तर गुरुजींचीच असा. मी जंगलात त्यांच्यासोबतच होतो तेव्हा बघितली असा मी ही बॅग, सदा म्हणाला. अरे देवा, म्हणजे अनर्थच झाला म्हणायचा. ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून होतो तेच बळी पडले असे वाटते आहे. आता काय करायचे? हे बघा सावंत, अजून ना गुरुजींची बॉडी मिळाली
ना रामूची. हां, घातपाताची शक्यता नाकारता नाही येत आणि सध्याच्या वस्तुस्थितीचा विपर्यास करता येणार नाही. आता आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर घाबरून पळायचे नाही, तर सामना करायचा. आणि मी दुसरा पर्याय स्वीकारला आहे. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुमच्या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी आमच्याकडेच असेल. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणाले. साहेब, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुम्ही फक्त सांगा काय करायचे ते. सावंत म्हणाले. सध्या तरी मी आणि माझी टीम गावाच्या वेशीवर पहारा देईल आणि तुमच्यातील काही जण गावात पहारा देतील. आणि सावंत, ते नीलकंठ, त्यांच्याशी संपर्क झाला का? ह्या अमानवी शक्तीशी सामना करताना आपल्याला दैवी शक्तीची गरज आहे. पटवर्धन म्हणाले. चव्हाण काका आणि 3 गावकरी सकाळीच गेले आहेत त्यांना बोलवायला, पण जायचा रस्ता जंगलाचाच आहे. त्या सैतानाच्या तावडीत नाही सापडले म्हणजे झाले. सावंत म्हणाले. म्हणजे एकंदरीत सर्व गंभीरच आहे आणि आपल्या हातात वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही असे वाटते आहे. असो, सध्या तरी आपण सर्व मिळून रात्री पहारा देऊ असेच मला वाटते. गावातील सर्व वृद्ध माणसे, बायका आणि लहान मुले गावातील गणपतीच्या मंदिरातच राहतील. काही ठराविक धाडशी तरुण आणि आम्ही वेशीवर पहारा देऊ. काहीही वाटले तर लगेचच संदेश द्या आणि ह्या मंदिरातच या. त्या सैतानावर गोळ्या बेअसर आहेत. मी मागच्या वेळी बघितले होते. त्यामुळे जोपर्यंत त्याचा नाश करण्याचा काही ठोस उपाय नाही भेटत तोपर्यंत त्याच्याशी सरळ लढाई टाळावी, नाहीतर ह्यात आपलेच नुकसान आहे. आणि एक, मंदिरातील दिवे रात्रभर चालू ठेवा व मंदिराबाहेर मशाली पेटवा. त्या सैतानाला गावात घुसू न देणे हेच मोठे काम आहे आपल्याला. पटवर्धन म्हणाले. चव्हाण काका आणि 3 गावकरी आता नीलकंठ यांच्या घरापर्यंत आलेले होते. दुपार झाली होती. नीलकंठ यांना घेऊन कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळच्या आत परतायचे होते. संध्याकाळनंतर थोडे कठीणच होते. एव्हाना रात्र होत आली होती. बाकीचे गावकरी गणपती मंदिरात जमले होते. मंदिरात पुजारी मोठ्या आवाजात गणपती अथर्वशीष म्हणत होते. बाहेर पूर्ण काळोख पसरला होता. जवळचे पण दिसत नव्हते. चंद्राची बारीक कोर त्या मिट्ट काळोखात आशादायक होती. इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या सहकाऱ्यांसह वेशीवर पहारा देत होते. रात्र वैऱ्याची होती. काळ्या मिट्ट काळोखात लपलाय तो. शिकार त्याची पाहतोय तो. पुन्हा एकदा गजर त्या परमेश्वराचा. नाश होऊ दे या सैतानाचा. इन्स्पेक्टर पटवर्धन यांना जाणीव होऊ लागली होती की कोणीतरी त्यांना बघत आहे त्या काळोखातून. ते जे काही होते ते आता पुढे पुढे येऊ लागले होते. हवालदार जोशी आणि हवालदार राणे पण सावध होतात. काहीतरी भयानक होणार होते. एव्हाना वाराही जोरात वाहू लागला. ही त्याची येण्याची खूनच होती जणू. साहेब, तिथे कोणतरी आहे, राणे म्हणाले. इन्स्पेक्टर पटवर्धन आणि जोशी पण त्या दिशेने बघतात. तो आलेला असतो. चंद्राच्या त्या लहान प्रकाशात पण त्याची काळीभोर आकृती आता दिसू लागली होती. क्षणार्धात वातावरण बदलले आणि ते भयान शांत पिवळे डोळे त्या वातावरणात अजून भय उत्पन्न करत होते. त्याची लांबलचक नखे त्या अंधारात पण चमकत होती. राणे, जोशी, पोझिशन घ्या, चला फायर, असे इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. क्षणार्धात गोळ्या झाडण्यात येतात. पूर्ण टीम त्या एकाच लक्ष्यावर निशाणा साधत होती. पण त्या सैतानावर काहीच फरक पडत नव्हता. उलट आता तो आणखीन आक्रमक झाला होता. पण आता माघार पण घेऊ शकत नव्हते. बंदुकीच्या फैरी झाडल्याच जात होत्या. सैतानावर फरक पडत नव्हता, पण तो विचलित मात्र होत होता. तो पुढे येतच होता. अचानक आकाशाकडे बघत जी त्याने किंकाळी फोडली ती ऐकूनच सर्वांच्या काळजाचे पाणी झाले. आता पूर्ण टीमवर भीती दिसू लागली होती. राणे तर भीतीने थरथर कापू लागला होता. लटपटणारे पाय आता जास्त साथ देत नव्हते. राणे मागे सरकत सरकत खालीच पडले. सावरेपर्यंत
तो सैतान अगदी त्यांच्या पुढ्यातच होता. इन्स्पेक्टर पटवर्धन आणि जोशी वाचवायला पुढे जातात, पण सैतान एका हातानेच त्यांना उडवून लावतो. आता राणे आणि त्या सैतानामध्ये कोणीच नव्हते. काही क्षणांचे राणे पाहुणे होते. इतक्यात एक प्रचंड ऊर्जाधारी त्रिशूळ त्या दोघांच्या मध्ये येऊन उभा राहतो. प्रखर प्रकाश त्या त्रिशूळामधून निघत असतो. राणे, जोशी, पटवर्धन आणि खुद्द सैतान त्या प्रकाशाला सहन करू शकत नव्हते. एवढा तो प्रखर होता. तो सैतान तर गायब होतोच, पण बाकी सर्व पण आपापले डोळे मिटून घेतात. काही क्षणांनी थोडे सामान्य झाल्यावर ते सर्व डोळे उघडतात. त्यांना एक व्यक्ती त्रिशूळ हातात घेऊन उभा आहे असे दिसते. अजूनही त्या त्रिशूळामधून प्रकाश निघत होता, पण आता तो प्रकाश एवढा प्रखर नव्हता. जवळपास 30 वर्ष वयाचा तो दिसत होता. अंगात सफेद कुर्ता आणि निळी जीन्स हा पेहराव, कानात कुंडले, चेहऱ्यावर प्रचंड तेज आणि भुवयांच्या मधोमध एक चंद्रकोर. घाबरू नका, तो सैतान आता गायब झाला आहे, ती व्यक्ती म्हणाली. कोण आहात तुम्ही आणि तो सैतान गायब कुठे झाला? इन्स्पेक्टर पटवर्धनांनी विचारले. मी नीलकंठ, ती व्यक्ती म्हणाली.